ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे आजचे हे 81वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 80व्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञान विज्ञान अज्ञान व ब्रह्मज्ञान म्हणजे काय, त्याचबरोबर माया व प्रकृती म्हणजे काय याचे श्रवण केले। आजच्या 81व्या प्रवचन पुष्पात आपण या विश्वाचे मूळ कारण कोण आहे, या विश्वाचा विस्तार कोणी केला आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। ही प्रवचन मालिका, ही अध्यात्म यात्रा भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने, इच्छेने, आधाराने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पात शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। भगवंत व भक्ताचा, गुरु व शिष्याचा, श्रीकृष्ण अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, पवित्र संवाद, अमर संवाद कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मज्ञान प्राप्त करून त्या भगवंताची ओळख कशी होऊ शकते आणि ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये करून जीवन अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, शांत, समाधानी, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ, करुणामयी करून परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत। याचे स्थिर व शांत चित्ताने अर्जुन श्रवण करत आहे आणि हळूहळू प्रसन्नतेचे शिखर गाठण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे। अर्जुनाची ही प्रसन्नता पाहून भगवान श्रीकृष्ण अत्यानंदी होतात
आणि पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, याआधी मी तुला ज्ञान, अज्ञान, विज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे विस्तृतपणे समजावून सांगितले. अर्जुना, अरे अर्जुना, ज्याप्रमाणे सूर्यामुळे मृगजळाचा आभास होतो, एक हरिण मृगजळाच्या मागे सतत धावत असते, पण त्याला ते मृगजळ कधीही सापडत नाही, कारण त्या मृगजळाची निर्मिती, तो आभास सूर्यामुळे निर्माण झालेला असतो. त्याचप्रमाणे त्या हरणाप्रमाणे मनुष्य देखील मी निर्माण केलेल्या या मायेच्या मागे, भौतिक सृष्टीच्या मागे, इथे उपलब्ध असणाऱ्या विविध वस्तूंच्या मागे आयुष्यभर त्या हरणाप्रमाणे धावत असतो. पण त्या सूर्याकडे म्हणजे माझ्याकडे तो मनुष्य कधीच पाहत नाही. ज्याप्रमाणे हरणाला सूर्याची किंमत किंवा महत्व नसते, त्याचप्रमाणे मनुष्याला मी निर्माण केलेल्या ह्या मायेची, सृष्टीची, विश्वाची उपभोग घेण्यामध्ये तो इतका व्यस्त असतो की त्याला माझी आठवण देखील येत नाही. त्याला याचे स्मरण देखील नसते की मीच हे सर्व काही निर्माण केलेले आहे. या सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू हे मी निर्माण केलेली आहे. ही माझी सावली आहे, हीच ती माया आहे, हीच ती प्रकृती आहे. अर्जुना, ह्या सृष्टीचा, ह्या विश्वाचा निर्माता, संरक्षक, पालनकर्ता, संहारक आणि निरीक्षक देखील मीच आहे. अर्जुना, या सृष्टीमध्ये चालणाऱ्या विविध घटना, विविध परिस्थिती मला निरीक्षक म्हणून देखील पाहाव्या लागतात. त्यामध्ये मी कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. अर्जुना, तरी देखील ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये, या विश्वाला मी अंतर्बाह्य धारण केलेले आहे. अर्जुना, मी ह्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये चैतन्याच्या स्वरूपामध्ये सदैव प्रत्येक क्षणी उपस्थित असतो. अर्जुना, मी अनंत आहे, अनादि आहे. मी कणाकणात आणि क्षणाक्षणात उपलब्ध आहे, उपस्थित आहे. अर्जुना, मी ह्या सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या पलीकडे एक शुद्ध अस्तित्व, शुद्ध जाणीव, शुद्ध संवेदना म्हणून उपस्थित असतो. ते प्रत्येक वस्तूमध्ये उपस्थित असतो. अर्जुना, मी सर्व व्यापी आहे. मी माती आहे आणि पाऊस पडल्यानंतर मातीतून निर्माण होणारा सुगंध देखील मीच आहे. शुभ्र आकाश देखील मीच आहे आणि त्या आकाशामध्ये असणारी शून्यता देखील मीच आहे. अग्नी मी आहे, अग्नीतून निर्माण होणारे तेज देखील, प्रकाश देखील मीच आहे. वायू मी आहे आणि वायूमुळे मिळणारे जीवन, प्राणवायू देखील मीच आहे आणि जीवन देखील मीच आहे. पाणी मीच आहे, ओलसरपणा मीच आहे आणि तहान देखील मीच आहे. अर्जुना, ह्या पंचमहाभूतामध्ये मी सर्वत्र, सर्व ठिकाणी, संपूर्ण सृष्टीमध्ये, प्रत्येक रूपामध्ये, प्रत्येक रचनेमध्ये, प्रत्येक जीवामध्ये मी उपलब्ध आहे. अर्जुना, प्रत्येक वृक्षात, झाडात, झुडपात, पानात, फुलात, फळात मीच चैतन्य रूपाने उपलब्ध आहे. अर्जुना, प्रत्येक जीवामध्ये, मग ते जारज असतील, अंडज असतील, स्वेदज असतील किंवा उद्भिज असतील, ह्या प्रत्येक जीवामध्ये मीच प्रत्येक कणाकणामध्ये उपलब्ध आहे. अर्जुना,
योगामध्ये देखील मीच आहे आणि योग करणाऱ्या त्या योगी मध्ये देखील मीच आहे. शिवामध्ये मी आहे, शक्तीमध्ये मी आहे, पुरुषात मी आहे, स्त्रीमध्ये मी आहे, त्या भिकारीमध्ये सुद्धा मीच आहे आणि त्या राजामध्ये सुद्धा मीच चैतन्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. अर्जुना, या संपूर्ण सृष्टीमध्ये मीच सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व व्यापी उपलब्ध आहे. म्हणून या विश्वाचे, या सृष्टीचे मूळ कारण, महाकारण देखील मीच आहे. अर्जुना, ह्या विश्वाचा विस्तार मी मायेच्या स्वरूपामध्ये भौतिक सृष्टीमध्ये केलेला आहे. अर्जुना, हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण विश्वाबद्दल, विश्वाच्या विस्ताराबद्दल, विश्वाचे मूळ कारण तेच आहे अशी खात्री, असा आत्मविश्वास अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला देत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की तो भगवंत, तो सतचित आनंद, तो शुद्ध चैतन्य, शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व सर्व व्यापी आहे. प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूत आहे, कणा कणात आहे, क्षणा क्षणात आहे. आणि तेच ते भगवंत, तोच तो देव, तेच ते श्रीकृष्ण प्रभू श्रीराम सतचित आनंद स्वरूपात या विश्वाचे मूळ कारण आहेत. या विश्वाचा विस्तार त्याच भगवंताने मायेच्या स्वरूपात केलेला आहे. हा संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आणि समजावून सांगत आहेत की प्रत्येक क्षणी याचे स्मरण आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला असायला हवे की तो भगवंतच ह्या विश्वाचे मूळ महाकारण आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 82व्या प्रवचन पुष्पात भगवंत कोणाशीही संलग्न का होत नाही, ते अलिप्त का असतात आणि भगवंत मनुष्याला त्यांचा अंश म्हणजे भगवंताचा अंश आहे, मनुष्य हाच भगवंताचा अंश आहे असे भगवंत स्वतः खुद्द का म्हणतात, याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील उद्या 82व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.